हॅलो स्टुडंट्स, आपण सध्या वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर थेरेटिकली पूर्ण केलेला आहे. याच्यावर येणारे फॉर्म्युल्यांचे 2 छोटे छोटे व्हिडिओ पण आपण तयार केले. फॉर्म्युली पार्ट फर्स्ट, फॉर्म्युली पार्ट सेकंड. आता आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक्झाम्पल सॉल्व करत असताना लक्षात घ्या, तुमच्या टेक्स्टमध्ये जे सोडवून दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्याची चर्चा न करता जे सोडवण्यासाठी आहेत, अनसॉल्व्ड आहेत, त्यापैकी काही एक्झाम्पल्स आपण इथं बघूयात. एक्झाम्पल सोडवताना प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्याच्यामध्ये गिव्हन काय आहे ते बघायचं आहे, काय काढायला सांगितलं आहे ते बघायचं आहे, टू फाइंड, आणि त्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे फॉर्म्युला शोधायचा आहे, किमती ठेवायच्या आहेत आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. या मेथडने आपण काम करणार आहोत, लक्षात असू द्या. प्रश्न वाचूयात बघा. व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. What will be the wavelength range seen when the white light is passed through the glass of refractive index 1.55? तर इथं वेवलेंथ रेंज दिली आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. नंतर तोच लाईट ग्लास मीडियामधून पास केला की ज्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 आहे. त्या ठिकाणी वेवलेंथ रेंज किती असेल असं विचारलेलं आहे. तर गिव्हनमध्ये बघा, वेवलेंथ रेंज तुम्हाला दिली आहे. λ1 400 नॅनोमीटर, λ2 700 नॅनोमीटर. त्याचं रूपांतर मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं आहे. त्याचं रूपांतर मीटरमध्ये केलं आहे. 400 गुणुले 10⁻⁹ मीटर. λ2 इज इक्वल टू 700 इंटू 10⁻⁹ मीटर. नॅनोमीटर टू मीटर कन्व्हर्ट करताना 10⁻⁹ मल्टिप्लाय करायचं आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती दिले बघा, 1.55. त्याला म्हणूयात NG. असं असताना वेवलेंथ रेंज इन ग्लास विचारले. म्हणजेच काय विचारलं आहे, λG1 आणि λG2. G फॉर ग्लास मीडियम, 1 म्हणजे लोअर लिमिट, 2 म्हणजे अप्पर लिमिट, असं आपण इथं गृहीत धरू. आणि ह्या दोघांच्या व्हॅल्यू किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यावरचं सोल्युशन, आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास NG इज इक्वल टू λ1 अपॉन λG1 अँड NG इज इक्वल टू त्याच ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पर अप्पर लिमिटला λ2 अपॉन λG2. स्टुडंट, हा फॉर्म्युले लक्षात येतात का ते बघा अगोदर. लोअर लिमिट एअर आणि ग्लासमधलं, अप्पर लिमिट एअर आणि ग्लासमधलं. एअर टू ग्लास हा जो रेशो आहे वेवलेंथचा, तो म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. इन शॉर्ट आपण काय म्हणतो, λA अपॉन λG इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याच्या अनुषंगाने आलेला हा फॉर्म्युला आहे. आता पुढं आपल्याला किमती ठेवायचे, सबस्टिट्यूशन करायचं आहे. तिसरा टप्पा, λG1 तोच फॉर्म्युला रिअरेंज करून आपला λ1 अपॉन NG आणि λG2 बरोबर फॉर्म्युलाला λ2 अपॉन NG. λG1 इज इक्वल टू λ1ची किंमत 400 इंटू 10⁻⁹ अपॉन 1.55. आता हा जो रेशो आहे तो सॉल्व केला म्हणजे 400ला 1.55 भागलं. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्क म्हणून करायचे आहेत. पहा, 400चा लॉगॅरिथम मायनस 1.55चा लॉगॅरिथम, जी वजाबाकी येईल त्याचा अँटीलॉग बघायचा. ते उत्तर येणार आहे 258. आणि हा 10⁻⁹ तसाच. आपण व्हॅल्यू SI सिस्टीममध्ये ठेवल्यामुळं उत्तराला एकक आलं मीटर. आणि म्हणून λG1 ग्लास मीडियममधलं लोअर लिमिट आलं 258 इन 258 इंटू 10⁻⁹ मीटर.
तर अप्पर लिमिट काय आलं बघा, आता इकडं बघूयात. लॅमडा G2 इज इक्वल टू, त्याचे व्हॅल्यू ठेवल्यावर 700 इंटू 10⁻⁹ अपॉन 1.55. इथंही 700 भागिले 1.55. हा भागाकार तुम्हाला लॉग टेबलनी करायचा आहे. 700चा लॉग वजा 1.55चा लॉग वजा बाकीचा अँटीलॉग आणि त्याची व्हॅल्यू येणार आहे 451.6 आणि इंटू 10⁻⁹ तसंच. ही उत्तरं कोणत्या एककात आली? मीटर एककात आली पहा. परत आपण त्याला नॅनोमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे 10⁻⁹ हा भाग काढून घेतला तर मीटरच्या ऐवजी नॅनोमीटर युनिट येईल. आणि मग वेवलेंथ रेंज आली 258 नॅनोमीटर लोअर लिमिट, अप्पर लिमिट 451.6 आणि म्हणून उत्तर लिहिलं आहे शेवटी 10. वेवलेंथ रेंज इन ग्लास मीडियम इज 258 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर. स्टुडंट्स, हे सगळं सोडवलेलं तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात PDF स्वरूपात ग्रुपवरती आपण देतो आहे, त्याच्यात तुम्ही ते डिटेल बघा. मी आत्ता सोडवत असताना 3 कलरचे ब्रश वापरले आहेत पहा कळण्यासाठी. एक गुलाबी रंगाचा आहे, एवढ्या पार्टला मी गुलाबी वापरला आहे, एवढ्या पार्टला मी हिरवा वापरला आहे आणि हा जो पार्ट आहे तो व्हायलेट कलर आहे. म्हणजे मी 3 टप्पे अशा ह्या प्रॉब्लेमकडे पाहतो, एक्झाम्पलकडे पाहतो आहे. दिलेलं गिव्हन व्हॅल्यू काय आहेत पहिल्यांदा महत्त्वाचं, त्याच्यावर फॉर्म्युला काय आहे दुसऱ्यांदा महत्त्वाचं. म्हणजे काय काढायचं आहे, काय दिलं याच्यावर फॉर्म्युला, आणि तिसरा टप्पा त्याचे कॅल्क्युलेशन्स उत्तरापर्यंत पोचायचे. पण स्टुडंट कसं असतं पहा, आपण काय अभ्यासलं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू λ अपॉन λg. तोच फॉर्म्युला आहे, पण इथं त्यांनी अप्पर लिमिट लोअर लिमिट असं दिलं. मग आपण त्याला आपल्या सोयीसाठी कशा स्वरूपात रूपांतर केलं? मग Ng इज इक्वल टू λ1 अपॉन λg1 आणि Ng इज इक्वल टू λ2 अपॉन λg2. 1 हा सफिक्स लोअर लिमिटला घेतला, 2 हा सफिक्स अप्पर लिमिटला घेतला. बेसिक कन्सेप्ट बदललेला नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज इक्वल टू वेवलेंथ इन एअर अपॉन वेवलेंथ इन ग्लास हाच आहे. मग ते इक्वेशन रिअरेंज केलं आपल्या सोयीनुसार, व्हॅल्यू ठेवल्या, उत्तर आलं आणि ती रेंज आहे 258 नॅनोमीटर ते 451.6 नॅनोमीटर. आणखी पुढं जाऊयात. दुसरा प्रॉब्लेम बघूयात काय आहे तो. अनपोलराइज लाईट with intensity I0 is incident on 2 Polaroids. The axis of the first Polaroid makes an angle of 50 degree with the vertical and the axis of the second Polaroid is horizontal. What is the intensity of light after it has passed through the second Polaroid? Student, प्रॉब्लेम समजण्यासाठी रफ फिगर काढणं गरजेचं राहतं. बऱ्याच वेळा आपल्या चुका होत नाहीत, अंडरस्टँडिंग प्रॉपर होतं, उत्तर करेक्ट येतं. प्रॉब्लेममध्ये जे सिच्युएशन मांडलं आहे ते मी डायग्रामच्या स्वरूपात दाखवायचा प्रयत्न केला आहे. हा सुरुवातीला अनपोलराइज लाईट आहे, त्याची इंटेन्सिटी आपण I0 म्हणूया. त्यानंतर हा पहिला पोलरॉइड आहे आणि हा दुसरा पोलरॉइड आहे. पहिला पोलरॉइड ह्याचा हा ट्रान्समिशन ॲक्सिस व्हर्टिकलशी हा अँगल किती करतो असं म्हटलं आहे 50 डिग्री. तर हा दुसरा जो पोलरॉइड आहे ह्याचा हा ट्रान्समिशन ॲक्सिस तर हॉरिझॉन्टलच आहे. मग पहिला पोलरॉइड आणि दुसरा पोलरॉइड यांच्यातला अँगल किती आहे हे दाखवण्यासाठी मी इथं बाजूला एक फिगर काढलेली आहे. हा अँगल 50 आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल आणि ट्रान्समिशन ॲक्सिस ऑफ द फर्स्ट पोलरॉइड म्हणजे हा याच्यातला हा जो अँगल आहे तो येतो 40 डिग्री आणि म्हणून इथे लिहिलं आहे थीटा इज इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे प्रॉब्लेममध्ये नेमकं काय दिलं हे समजणं फार महत्त्वाचं असतं बघा स्टुडंट.
पहिला पोलॅरॉइड याचा ट्रान्समिशन ॲक्सिस आणि दुसरा पोलॅरॉइड याचा ट्रान्समिशन ॲक्सिस याच्यातला अँगल आपल्याला महत्त्वाचा असतो, त्याला आपण थीटा असं म्हणतो. आणि इथं थीटाची व्हॅल्यू 40 येते. ॲक्च्युली त्यांनी देताना हा अँगल दिला आहे 50 पहिल्या पोलॅरॉइडचा विथ व्हर्टिकल. तर स्टुडंट लक्षात घ्या, त्याची तर खरं आपल्याला थीटा काढताना मदत झाली, कारण दुसरा हॉरिझॉन्टल आहे असं म्हटलं आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल याच्यामध्ये 90 डिग्री असतो अँगल. त्याचे 2 भाग आहेत, त्यातला एक भाग 50 असेल तर दुसरा भाग 40, आणि म्हणून इथं उत्तर आले थीटा इज इक्वल टू 40. आणखी स्टुडंट आपल्याला माहिती आहे, अनपोलराइज लाईटचं रूपांतर पोलराइज लाईटमध्ये झालं की इंटेन्सिटी बरोबर पहिल्याच्या अर्धी होते, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून इथं लिहिलं आहे I1 इज इक्वल टू I0/2. म्हणजे I1ची किंमत किती आली, I0/2. मग I2 किती असतो, दुसऱ्या पोलराइडमधून बाहेर पडलेला लाईट आहे त्याला आपण I2 म्हटलं आहे. हा I2 किती असतो ते मॉलस लॉनं दिला आहे. तो फॉर्म्युला आहे I2 इज इक्वल टू I1 cos स्क्वेअर थीटा. I1 cos स्क्वेअर थीटा म्हणजे गिव्हन काय आहे ते लक्षात आलं, फॉर्म्युला निवडला. आता किमती ठेवायच्या आहेत आपल्याला. I2 इज इक्वल टू I1 cos स्क्वेअर थीटा, मॉलसला सांगतो. आपल्याला I2 विचारलं आहे, दुसऱ्या पोलराइडमधून बाहेर पडलेल्या लाईटची इंटेन्सिटी किती असं विचारलं आहे. मग आपण हे एक उत्तर आलं आपलं, ते आणखी सिम्प्लिफाय करूयात. कारण आपण आत्ताच पाहिलं आहे I1 बरोबर काय आहे, I0/2. ती किंमत ठेवल्यावर उत्तर येत आहे I2 इज इक्वल टू I0/2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. पण थीटा आपण आत्ता उत्तर काढलं 40 डिग्री फिगरवरून, आणि म्हणून I2 बरोबर I0/2 कॉस स्क्वेअर 40 डिग्री. किंवा हेच दुसऱ्या भाषेत कसं लिहितात, I2 इज इक्वल टू I0/2 कॉस ऑफ 40चा स्क्वेअर. हे आपलं उत्तर आहे. आता I0 किती हे दिलं नाही. I0 ही ॲक्च्युली न्यूमरिकल व्हॅल्यू दिली नाही, ती सिम्बॉलिक व्हॅल्यूच आहे. सुरुवातीलाच म्हटलं आहे पाहिजे, अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी I0 आहे. मग I0च्या तुलनेत I2 किती हे पण इक्वेशन स्वरूपात सांगितलं. I0/2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा, थीटा इज इक्वल टू 40, म्हणून I0/2 कॉस स्क्वेअर ऑफ 40 डिग्री. स्टुडंट मॉलस लॉवरचा हा प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम सोडवताना ज्यावेळेस आपल्याला अडचण येते त्यावेळेस अशी साधी सोपी फिगर काढणं गरजेचं आहे. लक्षात येत नाही प्रॉब्लेम आपल्याला, तेच फिगर काढणं गरजेचं आहे. फिगरच्या आधारे आपल्याला, आणि हे रफ फिगर काढायची आहे आपल्या समजण्यासाठी आहे. ह्या फिगरला काही परीक्षेत मार्क असणार नाहीत. आपलं अंडरस्टँडिंग प्रॉपर होण्यासाठी अशी कच्ची फिगर आपल्याला मदत करते. पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. वन मोर प्रॉब्लेम. द ऑप्टिकल पाथ ऑफ रे ऑफ लाईट ऑफ अ गिव्हन वेवलेंथ traveling a distance of 3 cm in flint glass having refractive index 1.6 is the same as that on traveling a distance x centimeter through a medium having refractive index of 1.25. Determine the value of x. स्टुडंट बऱ्याच वेळा दिलेलं इन्फॉर्मेशन हे न्यूमरिकलच असं नाही, ते शब्द स्वरूपात असतं. इथं म्हटलं आहे बघा, सेम ॲज दॅट ऑफ, म्हणजे ऑप्टिकल पाथ हा सारखा आहे ग्लास आणि अजून एका वेगळ्या मीडियमसाठी, ते गिव्हन आहे. आणि म्हणून मी तर लिहिलेच लिहिताना गिव्हनमध्ये ऑप्टिकल पाथ इन ग्लास इज इक्वल टू ऑप्टिकल पाथ इन द मीडियम. आणखी आपल्याला काय दिलं आहे, डिस्टन्स इन द ग्लास मीडियम, त्याला आपण DG म्हणू, ते आहे 3 सेंटीमीटर. सिम्बॉल काय वापरला आपण त्याला, DG. त्याचं उत्तर आहे 3 सेंटीमीटर. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास दिलं आहे NG इज इक्वल टू 1.6. दुसरं जे माध्यम आहे त्या माध्यमाचं नाव दिलं नाही. जसं ग्लास हे मीडियम आहे पहिलं, तसं दुसरं माध्यम कोणतं याचं नाव दिलं नाही, त्याला मीडियम असंच म्हणूयात. त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मात्र दिली आहे, ती आहे 1.25. अशा वेळेस एक्स किती, तर आणखी एक गिव्हन व्हॅल्यू येते आहे
ऑप्टिकल पाथ इन ग्लास इज इक्वल टू ऑप्टिकल पाथ इन द मीडियम. पण ऑप्टिकल पाथबरोबर आपण पाहिलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स असा आहे फॉर्म्युला. म्हणून ग्लास मीडियममध्ये एन जी इंटू डी जी, कुठलंही मीडियम एम म्हणूयात, मीडियममध्ये एन एम इंटू डी एम, पण इथं डी एमलाच एक्स घ्या असं म्हटलं आहे. दुसरं कुठलं मीडियम आहे त्या मीडियममधलं अंतर एक्स माना, म्हणून डी एम बरोबर एक्स घेतलं आहे. आणि मग हाच फॉर्म्युला तयार झाला, एन जी इंटू डी जी इज इक्वल टू एन एम इंटू एक्स. आणि याच्यामध्ये आपल्याला हा एक्स काढायचा आहे. मग हेच इक्वेशन एक्ससाठी रिअरेंज केलं फॉर्म्युलाला, एन जी इंटू डी जी अपॉन एन एम, एन जी इंटू डी जी अपॉन एन एम व्हॅल्यू ठेवल्या. एन जी आहे 1.6, डी जी आहे 3. पण स्टुडंट आता लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नसतं. डिस्टन्स डी जी आपण सेंटीमीटरमध्ये आहे ते घेतलेलं आहे, म्हणजे उत्तर पण सेंटीमीटरमध्ये असणार, ते लक्षात असू द्या. म्हणजे 1.6 इंटू 3 अपॉन 1.25. 1.6 इंटू 3 हा गुणाकार 4.8 येतो. 4.8 अपॉन 1.25 हे लॉग टेबलनी सोडवायचं आहे तुम्ही. 4.8चा लॉग वजा 1.25चा लॉग, जी काही वजाबाकी घेईल त्याचा अँटीलॉग, आणि तो असतो 3.84. आणि म्हणून एक्सचं उत्तर आलं 3.84 सेंटीमीटर. स्टुडंट, इथं हा पार्ट महत्त्वाचा होता पार्ट अंडरस्टँडिंगसाठी. सेम हा शब्द आहे पहा, सेम ॲज दॅट ऑन ट्रॅव्हलिंग डिस्टन्स एक्स. म्हणजे ग्लास मीडियममध्ये ऑप्टिकल पाथ जेवढा आहे तेवढाच ऑप्टिकल पाथ एखाद्या मीडियममध्ये आहे, आणि त्याच्या आधारे आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. अशा प्रकारे आत्ताच्या पिरियडला आपण 3 एक्झाम्पल व्यवस्थित अभ्यासलेले आहेत.